अकोला शहरात अंमली पदार्थ विक्रीवर रामदासपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पहाटेच्या सापळ्यात रेल्वे स्टेशन परिसरातून तिघांना अटक करत सुमारे 3.5 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे। अकोला शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी रामदासपेठ पोलिसांनी धडक कारवाई करत मोठे यश मिळवले आहे। रेल्वे स्टेशन परिसरात काही संशयित व्यक्ती गांजा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी पहाटेच रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला। यावेळी रेल्वेने आलेल्या 3 युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान त्यांच्या बॅगेत अंदाजे 12 किलो गांजा आढळून आला। त्याची किंमत सुमारे 3,50,000 रुपये आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गौरव विजय इंगळे, देवानंद गजानन इंगळे आणि राहुल बाळासाहेब देशमुख अशी असून ते बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील रहिवासी आहेत। ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात पीएसआय निलेश गायकवाड, पीएसआय प्रदीप जोगदंड, दादाराव ढाकरे, श्याम मोहळे, अनिल धनबर, अभिजित इंगळे, प्रेम नंदोकार, अंकित मानकर, महिला कर्मचारी माधुरी लवाळे, कावेरी डाकणे तसेच अमरावती एनएफटी ब्रांच यांचे कर्मचारी विजय उर्फ सोनू ठाकूर यांनी केली। या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा आघात झाला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली। दिलेल्या माहितीवरून जाऊन आम्ही त्या ठिकाणी शोध घेतला असता आम्हाला 3 संशयास्पद स्थितीत इसम मिळून आले। त्यांच्यावर बॅग होत्या, त्या बॅगची झडती घेतली असता आम्हाला त्या बॅगमध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ मिळून आला। घटनास्थळीच आम्ही सर्व तयारीनिशी गेलो होतो। पंचांना, त्याचप्रमाणे वजन काटावाले, फोटोग्राफर आणि सर्वांच्या तयारीनिशी जाऊन आम्ही त्या ठिकाणी जाऊन पंचनामा त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती व बॅगची झडती घेतली असता आम्हाला जवळपास 12 किलो गांजा मिळून आलेला आहे। पुढील कारवाई करीत आहे आम्ही। आमच्याकडे 3 आरोपी ताब्यात आहेत। त्यांचे नावे, एकाचं नाव गौरव इंगळे, दुसऱ्याचं नाव राहुल देशमुख, तिसऱ्याचं नाव देवानंद शेळके असे आहे। ती तिघे जण बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी आहेत। पुढील कारवाई करीत आहे। अधिक तपास होणे आता सुरू आहे। सध्या आमच्या आता आम्ही जस्ट त्यांना ताब्यात घेतला आहे। आम्ही त्यांना PCR आम्ही आज कोर्टात हजर करू आणि हजर केल्यावर माननीय कोर्टात दिलेल्या PCR मध्ये आम्ही अधिक तपास करून याचा मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न करू।